अध्यक्ष महोदय, सन्माननीय विरोधी पक्ष नेते भुजबळ साहेब, एक मिनिट. विरोधी पक्ष नेते यांनी जो मुद्दा या ठिकाणी मांडला आहे या आपल्या महाराष्ट्राच्या आणि मराठी माणसाच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा आहे. यामध्ये वाद नाहीये. आपण म्हणालात की केंद्रीय गृहमंत्र्यांच्या समोर काय झालं, आम्ही दोघंही होतो. यामध्ये पहिल्यांदा देशाच्या गृहमंत्र्यांनी याच्यामध्ये हस्तक्षेप केला, मध्यस्थी केली आणि बैठक बोलवली. मला वाटतं गेल्या अनेक वर्षामध्ये हे पहिल्यांदा घडलेलं आहे. त्याने ही बाजू जी आहे बाब गांभीर्याने घेतली. आम्ही त्यांना विनंती केली, या महाराष्ट्राच्या अस्मितेचा विषय आहे आणि त्यामुळे त्यांनी बैठक घेतली. त्यामध्ये आम्ही महाराष्ट्राच्या बाजूने, आपल्या सीमावासियांच्या बाजूने ठोस भूमिका घेतली दादा. की आम्ही सांगितलं आमच्या इकडच्या गाड्या, आमच्या इकडचे लोक जातात, त्यांना त्या ठिकाणी अडवलं जातं, त्यांच्या गाड्या फोडल्या जातात. हे प्रकार कायदा सुव्यवस्था आणि याला धरून नाहीत, लोकशाहीला धरून नाहीत. त्यामुळे असं कुठेही होता कामा नये. मग ऍक्शनला रिॲक्शन होऊ शकते हे देखील आम्ही त्या ठिकाणी स्पष्टपणे मांडलं. गृहमंत्री महोदयांनी त्यांना देखील त्या बाबतीमध्ये योग्य त्या सूचना समज दिली की कुठल्याही परिस्थितीमध्ये अशा प्रकारचं कृत्य, अशा प्रकारची घटना होता कामा नये. आणि त्याचबरोबर हे प्रकरण सुप्रीम कोर्टामध्ये आहे, याचं भान सगळ्यांनी ठेवलं पाहिजे, याची नोंद सगळ्यांनी घेतली पाहिजे. आणि यामध्ये त्यांनी स्वतः बाहेर येऊन मीडिया समोर, आम्ही ते दोघं होते, कर्नाटकचे मुख्यमंत्री गृहमंत्री होते, मीडिया समोर त्यांनी केंद्र सरकारची भूमिका आणि यापूर्वी देखील केंद्र सरकारची भूमिका जी होती आणि मीडिया समोर त्यांनी येऊन सांगितलं की कुठल्याही परिस्थितीमध्ये, म्हणजे एवढं जी भूमिका त्यांनी स्पष्टपणे घेतली याचं खऱ्या अर्थाने तुम्ही अभिनंदन करायला पाहिजे होतं. एक मिनिट. आणि त्याचबरोबर दादा, यापूर्वी की कुठली सरकार केंद्रात होती, महाराष्ट्रात होती, कर्नाटकमध्ये होती, तुम्हाला माहित आहे. आणि अशा प्रकारचं जे एकीकरण समितीने आज जे काही तिथे त्यांचं आंदोलन आहे, यापूर्वी देखील कुठल्या सरकारमध्ये हे आंदोलन झालंय याची नोंद घ्या, याची माहिती घ्या. आणि कुठल्या सरकारने त्याला परवानगी दिली याची माहिती घ्या. मी तर यापुढे जाऊन सांगतो, आपण याच्यामध्ये राजकारण करता कामा नये. या सीमावासियांच्या मागे उभं राहिलं पाहिजे. राजकारण करायला खूप विषय आहेत ना, त्याच्यात राजकारण करू. मी यापूर्वीच्या सरकारने मुख्यमंत्री धर्मादाय निधीचे पैसे बंद केले होते. त्या ठिकाणी ज्या योजना होत्या त्या बंद केल्या. आम्ही 4 महिन्यात सरकार आल्यानंतर पहिले ते सुरू केलं. आणि त्यानंतर आपल्याला मी सांगतो दादा, याच्यामध्ये बिलकुल आम्हाला राजकारण करायचं नाही. आता सीमावासियाचे आपण म्हणाला ठराव करतात, या ठरावाच्या मागे कुठले पक्ष आहेत याची माहिती पोलिसांकडून आमच्याकडे आलेली आहे. अहो, आम्ही कालच्या कॅबिनेट मध्ये जे इतक्या वर्षात झालं नाही ते 48 गावात 2000 कोटीची योजना मंजूर केली. काल मंजूर केला. आणि अजित दादा याच्या आणि सगळे या विषयामध्ये एक मिनिट, या विषयामध्ये या विषयामध्ये दादा आपल्याला माझी विनंती आहे, या सीमावासियांच्या मागे आपण उभं राहिलं पाहिजे. शासनाच्या माध्यमातून आणखी आपल्याला काय द्यायचं आहे, आम्ही तर त्यांना सरळ मुख्यमंत्र्यांना समोर सांगितलं, हे तुम्ही ट्विट करताय ते ट्विट चुकीचं आहे. त्यांनी सरळ स्पष्ट नकार दिला, हे ट्विट आमचं नाही. आणि त्या ट्विट ज्यांनी केलंय त्याची माहिती त्यांना मिळालेली आहे. ती नक्की या सभागृहात मिळेल. त्याच्या मागे कोण आहे, त्या ट्विटच्या मागे कुठला पक्ष आहे याची माहिती मिळेल. पण माझी आपल्याला विनंती आहे, या सीमावासियां आणि कोण, हे भुजबळ साहेब इथं बसलेले आहेत, त्यांनी मार खाल्लाय, त्यांच्यामुळे आम्ही पण खाल्ला तिकडं. आणि त्यावेळेस जेल भोगलेत, आम्ही जेल भोगले.